ठाकरेंच्या सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी गंभीर आरोप केलाय। ठाकरे कुटुंबाची नावं मतदार यादीतून काढण्याचा प्रयत्न झाल्याचा ठाकरेंनी किस्सा भर सभेत सांगितला। जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा असा अमित शहांना ठाकरेंनी टोला लगावलाय। मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, मतचोरीचा पर्दाफाश करा असं त्यांनी आव्हानही थेट फडणवीसांना दिलेलं आहे। माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झालाय, हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय, म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे, कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे। आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय, अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे, साऱ्या गोष्टी आम्हाला नाही कळत। मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा, काय ते दूध का दूध पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला, कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा। या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत।